नमस्कार. ही कॉफी नेहमीच तरुणांना भुरळ पाडत आले. बरोबर म्हणतोय ना मी? ही कॉफी नेहमीच तरुणांना भुरळ पाडत आले आणि त्याचं कारण हे आहे की ती फक्त उत्साह देत नाही, तरोताजगी आणत नाही, तर त्याबरोबरच ती मेंदूला एक किक देते, विचारांना चालना देते. अशी ही कॉफी आज नवी मुंबईतल्या या तरुणाईला इथपर्यंत घेऊन आले आणि कॉफीचं एक वेगळं आमंत्रण तुम्हा सगळ्यांना देण्यात आलेलं आहे. आजच्या या कॉफी विथ गजाननमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हे कॉफी विथ गजानन याचं आयोजन खास केलं ते आमच्या एका तरुण मित्रानं, आणि त्या मित्राचं नाव आहे, त्या तरुणाचं नाव आहे गजानन काळे. गजानन काळेंबद्दल जर थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर गजानन काळे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इकडचं भक्कम खंद नेतृत्व. मित्रांनो, अशाच एका नेतृत्वाबरोबर आज आपल्या गप्पा होणार आहेत, त्यांच्याबरोबर संवाद होणार आहे. गजानन काळे ज्यांची सुरुवात अगदी विद्यार्थी दशेपासून राजकारणामध्ये, आंदोलनांमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिएटिव्ह चळवळींमधून त्यांची ओळख मुंबईला मिळाली, त्यांची ओळख राजकीय नेत्यांना मिळाली आणि एक वेळ अशी आली की थेट राजसाहेब ठाकरेंनी याची दखल घेतली आणि गजानन काळेंचं प्रत्यक्ष नवी मुंबईमध्ये येणं झालं. आणि गेल्या 10 वर्षांपासून देखील नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अशी कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना देखील वेगवेगळ्या प्रकारची क्रिएटिव्ह आंदोलनं, जी शिक्षणासाठी होती, जी सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी होती, जी वेगवेगळ्या घटकांसाठी होती, इतकं की अगदी सिनेमामध्ये काम करणारे, अभिनय करणारे अशा लोकांसाठी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिएटिव्ह चळवळी गजानन काळेंच्या माध्यमातून झाल्या. आणि आज मित्रांनो, आनंदाची बाब ही की याच गजानन काळेंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपल्या बेलापूर मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. अर्थातच लोकशाहीचा सर्वात पहिला नियम हा असतो की लोकशाहीमध्ये सर्वांना प्रश्न विचारण्याची मुभा असते. अर्थात आपले राज्यकर्ते हे मानोत अथवा न मानोत किंवा मग प्रश्न दाबोत, पण गजानन काळे साहेबांनी मात्र एक महत्त्वाचा निर्णय घेतला तरुणाईसोबत एक संवाद साधण्याचा, तो आजच्या ह्या कॉफी विथ गजाननच्या निमित्ताने. तर आपण या सगळ्या प्रश्नांना इथे तुमच्यासोबत सुरुवात करणार आहोत. तुमचं सगळ्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो. नमस्कार दादा, माझं नाव चिन्मय संजय चोरगे आहे. मी डी वाय पाटील कॉलेज ऑफ लॉचा विद्यार्थी आहे. तर माझा प्रश्न असा आहे की कॉफी विथ करण ऐकलं होतं, करण जोहरच्या लाईफमध्ये खूप कॉन्ट्रोवर्सी झाली, तर कॉफी विथ गजाननमध्ये तुमच्या लाईफमध्ये काय कॉन्ट्रोवर्सील आहे का? म्हणजे हा जास्त कॉफी विथ करण बघत असावा असं मला वाटते. आयडिया जरी चोरली असली तरी म्हणजे मुळात माझ्याबरोबर इथे बसलं असताना तुम्ही मला करण जोहरच्या प्रतिमेत बघू नका. तसं काही मी नाही आहे, म्हणजे माझ्या आवाजावरून तरी खणखणीत वाटतोच आहे. मग तसं काही असताना माणसाचा आवाज नीट काय धड निघत नाही. दिसत जरी बरा असलो तरी आता थोडं मेकअप करून आलोय. म्हटलं आता थोडं तरुणांमध्ये जातो तर आपण एकतर मुळात या प्रचारामध्ये वेळ मिळत नाही. सकाळी 5ला झोपायचं, पुन्हा 8ला उठायचं आणि पुन्हा प्रचारात जायचं. त्यात आपण फ्रेश राहायचं, त्यात आवाज फ्रेश ठेवायचा, पुन्हा तुमच्याशी बोलताना हसत खेळत बोलायचं. तर मला असं वाटतं ना की कॉफी विथ करणमध्ये हिरो येतात, ॲक्टर आणि ॲक्ट्रेस येतात. आपण बघितलं आहे सगळ्यांनी, जवळपास सगळ्यांनी एखाद दुसरा एपिसोड त्याचा बघितलेला आहे. तर मी म्हटलं माझ्या ह्या देशाचा किंवा माझ्या राज्याचा किंवा माझ्या शहराचा हिरो कोण आहे
तर तुम्ही उभे बसलेले जे माझ्यासमोर आहेत ना, ही तरुण मुलं म्हणजे हिरो आहात तुम्ही खऱ्या अर्थात. माझे सेलिब्रिटी तुम्ही आहात, की मला तुमच्यामध्ये जायचं, मला तुमच्याशी बोलायचं. मी कुठं इथे ॲक्टर, हिरो किंवा सेलिब्रिटी आणलेलं नाही. माझ्या दृष्टीने तुम्ही सगळे सेलिब्रिटी आहात आणि तुमच्याशी गप्पा मारायच्या, तुमच्याशी संवाद साधायचा. त्यामुळे कॉन्ट्रोवर्शियल जरी आपण म्हटलं की योग्य असतं, किमान त्या कॉन्ट्रोवर्शियल भूमिकेमुळे आपली एक बाजू मांडायची संधी मिळत असते. पण असं कॉन्ट्रोवर्शियल तुम्ही काही विचारू नये. आपली बॅटिंग करायची सवय आहे तरी पण, आणि राजकारणी म्हटलं की उत्तम बॅटिंग करतात. तर मला असं वाटतं की ती कन्सेप्ट फक्त मी घेतलेली आहे, पण त्या कॉन्सेप्टमध्ये एवढं नक्की की कुठेही हिरोंबरोबर नाही, तर ह्या समाजातले हिरो तुम्ही आहात आणि या यूथशी मला कनेक्ट व्हायचं आहे. त्यामुळे आजचा आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कॉन्ट्रोवर्शियल काही झालं तर आपण थोडं सांभाळून घ्या. यस, धन्यवाद. पुढचा प्रश्न कोण घेणार आहे? येस. माझं नाव मनीष पाटील आहे. मी SIS मध्ये आहे आणि FYIT मध्ये आहे. तर माझा बेसिकली क्वेश्चन असा आहे की आपला जो एज्युकेशन सिस्टममध्ये जी फी स्ट्रक्चर आहे मेडिकल आणि इंजिनिअरिंगमध्ये, तर ती खूप आहे. तर जो सर्वसामान्य माणूस आहे, त्याचा जो मुलगा किंवा मुलगी आहे, त्यांना जर ॲडमिशन घ्यावं जावं लागतं तर त्यांना खूप फीस द्यावी लागते. मग त्याच्यावरती आपण उपाय काय काढू शकतो? नाही, आता तुम्ही मला वाटतं सगळे FY SY TYला सगळेजण आहात. मी खरं म्हणजे 10th नंतर ITI केला आहे, आणि तो ITI एवढ्यासाठी केला की कॉलेजची फी पण परवडत नव्हती. म्हणजे मला अशी भीती होती की कॉलेजची फी प्रचंड असतं की काय, आणि जसे आकडे त्यावेळीसुद्धा ऐकायचो. म्हटलं आपला ITI बरं 10 रुपयामध्ये होऊन जातो, आणि तोही गव्हर्नमेंट ITI, मार्क्स चांगले होते. खाजगी शाळा असेल किंवा कॉलेजेस असतील प्रायव्हेटचे, आपल्याकडे एक डोनेशन नावाचा एक प्रकार आहे, खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी ऐकलं आहे की आपल्या इथे नवी मुंबईमध्ये जे कॉलेजेस आहेत त्यांचं MBBSच्या ॲडमिशनसाठी 1.5 करोड रुपये खर्च आहे. म्हणजे तुम्हाला MBBS कंप्लीट करायचं असेल तर कमीत कमी 1.5 करोड रुपये आणायचे कुठून? इंजिनिअरिंग कॉलेजसाठी डोनेशन 8 ते 10 लाख फी वेगळी. फार्मसी आहे, आर्किटेक्ट आहे, तुम्ही काही जण आज इंजिनिअरिंग करताय, काही जण आज डिग्री करताय, कॉमर्समध्ये आहात, काही जण सायन्समध्ये आहात. आपल्याकडे ना मुळात प्रत्येक गोष्टीबाबतचा एक कायदा आहे, आणि तो प्रचंड कडक आहे. म्हणजे देणगी प्रतिबंधक कायदा नावाचा एक प्रकार आहे. 1987ला तो कायदा झाला. विद्यार्थी चळवळीत असल्यामुळे त्याचं ज्ञान आहे मला. त्या कायद्याअंतर्गत देणगी घेतल्याबद्दल अजूनपर्यंत कोणत्याही शैक्षणिक संस्थेमधल्या कोणत्याही माणसाला, म्हणजे कोणत्याही प्राचार्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही. राजसाहेब जे म्हणतात ना, कायद्याचा एक धाक असायला पाहिजे. कोणत्या तो महिला सुरक्षिततेचा विषय असो किंवा शिक्षणाबद्दलचा विषय, आपल्याकडे तो धाक नाही राहिला आहे. आणि सरकार म्हणून जे काय त्याच्यावर अंकुश असायला पाहिजे होतं, तर तो अंकुशसुद्धा नाही आहे. मुळात कोणताही एक नवा रुपया न घेता फी व्यतिरिक्त जे मॅनेजमेंट कोठा नावाचा प्रकार आहे, तो सुद्धा मेरिटप्रमाणे भरावा लागतो. ही नवीन वेगळी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. आपली सातत्याने एकच मागणी असते की जो पण उमेदवार असावा तो सुशिक्षित असावा, आणि आपल्याला योगायोगाने, आपल्याला सुदैवाने एक सुशिक्षित उमेदवार लाभला आहे, आणि त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. मला वाटतं पुढचा प्रश्न. नमस्कार सर, Yes. माझं नाव अपूर्वा. मी SIS कॉलेजमधून FYIT शिकत आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की निवडून आल्यावर तुम्ही नवी मुंबईसाठी पहिले कोणते काम करणार? झाला का पुढे अजून नाही, विचारायचं? एवढंच आहे. मी निवडून आलो याचा अर्थ. म्हणजे तिला आत्मविश्वास आहे की मी निवडून येणार म्हणून. नाही, मला नेमकं माझ्या जाहीरनाम्यामध्ये 5 महत्त्वाचे मुद्दे टाकले की ज्याच्याभोवती माझा जाहीरनामा पूर्ण केंद्रित आहे. की जसं आपण मागाशी एक प्रश्न अगोदर घेतला की शिक्षण, आरोग्य, महिलांची सुरक्षितता, रोजगार, अशा ह्या 4-5 ज्या महत्त्वाच्या गोष्टी नवी मुंबईत करायला हव्यात. मी नेहमी सतत एक म्हणत आलो गोष्ट की नवी मुंबई शहर, जेव्हापासून मी 12-15 वर्ष इथे राहतो आहे, आपण सगळेसुद्धा इथे गेली अनेक वर्ष राहत आहे, हे सिमेंट कॉन्क्रीटचं शहर दिसते. याच्यात काही आत्मा वगैरे नावाची काय गोष्ट नाही. आपण इतकं पूर्ण इमारतीमध्ये राहतो की बाजूच्या घरात काय होतं आपल्याला कल्पनासुद्धा नाही आहे. मला वाटतं तो आत्मा टाकणं
आणि त्याच्यासाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य हे अनेक मुद्दे आहेत. कोणते एक मी असं नाही म्हणणार, पण ह्या पाचही मुद्द्यांना सगळ्यात पहिल्यांदा आमदार झालो की मी स्पर्श करेल एवढं नक्की या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. यस, नमस्कार सर, मी दीपक पालवे. तू सर नाही म्हणालास तरी चालेल. हां, म्हणजे मला थोडंसं तरुण असल्यासारखं जास्त भास होईल अजून. सर बरेच दिवस झाले एक ट्रेंडिंग चालू आहे मेगा भरतीचं. हो, आणि त्यामध्ये आपल्या घरातलं एक बाळ शेजारच्याकडे खेळायला गेल्यासारखं पक्ष बदलतं. तर मग यामध्ये तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच का? तुम्हाला पण एखादी ऑफर वगैरे काहीतरी आली असेल. नक्कीच कोणीतरी तुम्हाला कनेक्ट झालं असेल. एक पे एक फ्री. मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच का? नाही, आपल्याकडे काय बिग बाजार सध्या जोरात आहे. एकावर एक ऑफर म्हणजे काय, मुलाला घेतो आणि सोबत बापाला पण घेतो. नवी मुंबईचं माहिती आहे, बाप आणि पोरगं दोघेही गेलेत. हां, तिकडे विजयसिंग मोहिते पाटील, बाप आणि पोरगं दोघेही गेलेत. सगळीकडे तीच ऑफर आहे. पद्मसिंह पाटील साहेब सोबत मुलगा पण गेला आहे, सुजय विखे. तर ते सगळीकडे ऑफर ती चालू आहे. कसं आहे, तुम्ही एखाद्या विचारधारेशी किंवा तुम्ही एखाद्या आयडिओलॉजीशी जर पक्के नसाल ना, तर हे असे प्रसंग आयुष्यात येतात. म्हणजे माझ्या आयुष्यातला राजकीय पक्ष म्हणून हा पहिला पक्ष आहे. आणि मी अनेकदा व्यासपीठावर सांगतो की माझा हा आयुष्यातला राजकारणातला शेवटचा पक्ष आहे. ज्यावेळी तुमची निष्ठा एखाद्या विचारधारेशी नसते किंवा नेत्याशी नसते ना, तर ह्या बिग बाजार सेलमध्ये तुम्ही तुमचा सेल करून घेत असता. तर मला असं वाटतं माझी निष्ठा ह्या विचारांशी आहे. मराठी आणि मराठी माणूस आणि मराठी संस्कृती ही जी आयडिओलॉजी आहे त्या आयडिओलॉजीशी माझी पक्की बांधिलकी आहे. तर मला असं वाटतं आयुष्यामध्ये जर मला वाटलंच की अतिशय डिप्रेशन आलेलं आहे राजकारणामध्ये, तर आपलं सामाजिक काम करत राहायचं. पण आदरणीय राजसाहेब ठाकरे हे एकमेव नेतृत्व आहे ज्याला मी आयुष्यात कधीही सोडणार नाही आणि हा पक्ष सोडणार नाही. एवढं नक्की. बरं, मनसे म्हणजे आंदोलन, तर क्रिएटिव्ह आंदोलन हे एक वेगळं प्रकरण तुम्ही याच्यामध्ये कुठेतरी आणलं. नाही, मी आहे ना, त्यांचं नाव नाही घेणार. एक मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्या एकदा शिबिराला मी गेलो होतो. शिबिर, अधिवेशनं असा प्रकार करून करून इथं तो जो केडर आहे त्यातून मी घडलो आहे मुळात. म्हणजे आपल्याकडे अनेकदा लोक हे जे उड्या मारतात ना, यांची बांधिलकी म्हणजे केडर नसला ना की ह्या उड्या मारायला जमतात. ते आम्हाला जमत नाही, कारण आम्ही त्या केडरमधून आलो आहे. म्हणून आहे ना, प्रत्येक वेळी आहे ना खळखट्या करायची गरज असतेच असं नाही. अनेक आंदोलनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतसुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, माझ्यासहित अनेकांनी कल्पकतेने केलेली आहेत. म्हणजे आम्ही, मला आठवतं आहे, विष्णुदास भावे नाट्यगृह आपल्या वाशीला आहे, तुम्हाला माहिती आहे, भावे ऑडिटोरियम. त्याची अत्यंत वाईट परिस्थिती होती या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारानंतर. त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त होते, कमिशनर होते दिनेश वाघमारे साहेब. त्यांना आम्ही विनंती केली, त्यांनी तो पाहणी दौरा केला. नंतर 12 कोटी रुपये त्याला मंजूर झाले. पण त्या सगळ्या प्रोसेसच्या दरम्यान त्याचा पाठपुरावा करत असताना, निवेदनं देत असताना त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. मग अशा वेळी करायचं काय सुचत नव्हतं. आता काय जाऊन कोणाची कॅबिन फोडण्यापेक्षा म्हटलं अगोदर वेगळं काही सुचतं का बघूया. आम्ही जेवढी निवेदनं दिली होती आयुक्तांना असेल किंवा सिटी इंजिनियर असतील त्यावेळेचे, त्यांना त्या सगळ्या निवेदनाचा असा विचार केला की त्या कार्यालयात जायचं, त्यांच्या केबिनमध्ये जायचं आणि पताका लावून टाकायचं. रश्शी दोरा घेतला आणि त्याला ते सगळे निवेदनं चिकटवली आणि पताका आंदोलन. ते इतकं गाजलं की दुसऱ्या दिवशी 12 कोटी रुपये मंजूर झालेले. तर हे असा भाग आहे. मला असं वाटतं तो क्रिएटिव्ह आंदोलनाची एक परंपरा आहे या महाराष्ट्रामध्ये, आणि त्याचा एक कार्यकर्ता म्हणून मी सुद्धा ते पुढे घेऊन जाण्याचा हळूहळू प्रयत्न करत असतो. दादा, माझं नाव योगेश केदार. आपलं नॉर्मल प्रश्न एक, दिवसभर एवढी धावपळ वगैरे चालू असतानाही हे फिटनेस का राज काय आहे? तू सोबत असतोस की काय? दिवसभर धाव. नाही बस नाही, मुळात काय, तुम्ही तुमची धावपळ करत असताना त्यावेळी तुम्हाला थकवा जाणवत नाही. म्हणजे आणि ते आपल्याला आवडतं काम असेल तर खरं विशेष करून जाणवत नाही. बाकी याचं रहस्य म्हणजे बायको जेवायलाच देत नाही अजिबात. फक्त जेवायला दिलं की जरा हेल्दी देते, त्याच्यामुळे थोडंफार हे
राहू शकलो नीट. आणि मला असं वाटतं कायम की आपण आपलं काम करत असतानासुद्धा आपलं शरीर जपलं पाहिजे. मग ते तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, की किमान अंशी आपण आपलं शरीर जपलं तर मला वाटतं आपण आपल्या कामात जास्त ऊर्जा टाकू शकतो, आपण आपल्या कामात जास्त एनर्जी टाकू शकतो आणि ते काम न थकता आपण 24 तास करू शकतो. तर मला असं वाटतं की आणि तुमच्याबरोबर संवाद साधायचा असेल तर जरा फिट असलेलं आपलं बरं, म्हणजे तरुणांची मतं मिळायला जरा तेवढंच निमित्त. नमस्कार, मी दीपक मांढरे. माझा असा प्रश्न आहे की आमदार म्हणून एक डेफिनेशन किंवा तुमच्या मते आमदाराची व्याख्या काय असेल? नाही, मला वाटतं ना की त्या विधानसभेतली लोकं, ती जी एक आमदार होण्यासाठी एक 3-3.5 लाख मतदार असतो, त्यांचा तो प्रतिनिधित्व करत असतो. भले त्याला निवडून देताना 70-80 हजार लोकच मतदान करतात. काही काही ठिकाणी मतदानाचा आकडा खूप चांगला आहे, खूप चांगला टक्का आहे मतदानाचा. तर त्या 3.5 लाख 4 लाख लोकांचं प्रश्न आणि सरकार नावाची गोष्ट, याच्यातलं जे माध्यम आहे ना, याच्यातलं जे मीडियम आहे ना, याच्यातला जो दुवा आहे ना, तो म्हणजे आमदार. मी ही डेफिनेशन करतो आमदारकीची. नमस्कार. माझं नाव ऋषिकेश शेडगे. मी मास मीडियाचा स्टुडंट आहे आणि इथेच मागे राहतो. माझा प्रश्न बातमी छापत थोडा जा माझी मध्ये मध्ये. आणि माझा विषय थोडासा सिरियस आहे. म्हणजे आता आपण बघितलं की मागच्या महिन्यामध्ये वाशीला सागराला जो प्रकार झाला, त्यानंतर 2 दिवसापूर्वी सांडपाड्याला 105 किलोचं जे अंमली पदार्थांचं साठा जप्त केला. त्यानंतर यावर नवी मुंबईवरती एकच प्रश्नचिन्ह निर्माण होतो की सुरक्षितता आहे का. त्यानंतर बघितलं की असे काही नवी मुंबई म्हणजे बेलापूर आणि वाशीमध्ये जे रोड्स आहेत ते अनसेफ आहेत, कारण तिकडे जास्तीत जास्त जे गरजुल्यांचा वावर असतो. त्यामुळे 7 नंतर तिकडे जाणं महिलांना किंवा माझ्यासारख्या कॉलेज तरुणांना पण जाणं थोडंसं अवघड जातं. त्यानंतर मग तुम्ही आता आमदार होणार आहात किंवा म्हणजे आमचा विश्वास आहे की तुम्ही आमदार होणारच, पण त्यानंतर आपल्या पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुढच्या योजना ह्या बाबतीत काय असतील? मी पण ती बातमी वाचली आणि तुम्ही जसं अस्वस्थ झालात तसं मी सुद्धा अस्वस्थ झालो त्या बातमीमुळे. जी मुलं टार्गेट केली जातात ना, त्या मुलांचा दोष कमी आहे. जे ड्रग्स माफिया आहे ना, त्यांचा दोष याच्यात जास्त आहे. म्हणजे पालकांनी, तुम्ही सगळ्यांनी, आमच्यासारख्या राजकीय प्रतिनिधित्व जे करणारी लोक आहेत, राजकीय पक्षातले जे कार्यकर्ते आहेत आणि सोबतच पोलिसांनी, ही मुख्य जबाबदारी आपली आहे. म्हणजे आम्ही असं आव्हान केलं होतं, आम्ही CPंना त्या विषयाबाबत पत्र दिलं होतं आणि मी तुम्हाला सांगायला त्यात कौतुक असा भाग नाहीच आहे, पण ह्या विषयाबाबत नवी मुंबईत राजकीय पक्ष म्हणून, फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्हीच फक्त या गोष्टीबद्दल बोललो आणि विरोध केला या गोष्टीबाबत. अजूनही जसं राजसाहेब म्हणतात की अजून टकटकच झालेलं नाही प्रत्येकाच्या घरात. आता हे प्रमाण 10, 20, 30, 40% असेल. आपल्याला माहीत नाही 10वी, 11वी, 12वीची मुलं कधी ह्या विषयाच्या नादी लागतात. मी आमदार हा भाग निराळा, पण मग एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आणि जबाबदार म्हणून त्याची जबाबदारी घेतो की बाबा याच्या पुढे ह्या ड्रग्स माफिया ह्या नवी मुंबईतून कसे हद्दपार होतील याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. मी ठीक आहे. मूलभूत प्रश्न आहे. नवी मुंबई 21व्या शतकातलं शहर बोलतात, पण इथे प्रकल्पग्रस्त गावठाण तसेच क्लस्टर डेव्हलपमेंट हा खूप मोठा इथला प्रश्न आहे. त्याला जोडून आशिया खंडातलं 2 नंबरचं MIDC आपण बोलतो, ठाण्यापासून ते पनवेलपर्यंत. तरी नवी मुंबईत एवढा युवक वर्ग असताना बेरोजगार हा खूप इथला मोठा प्रश्न आहे. तुमच्याबद्दल त्याचं मत मला माहीत. तू 2 प्रश्न विचारलेस. मी जो माझ्या जाहीरनाम्यात मुद्दा टाकला आहे ना, त्याच्यातला मुद्दाच असा होता की शिक्षण, आरोग्य, महिलांची सुरक्षितता, रोजगार आणि घर जमिनीचा प्रश्न. म्हणजे इथे जमिनीचा प्रश्न गावठाणांपासून ते सिडकोच्या घरांपर्यंत असा हा सगळा आहे. इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या सगळ्या त्यागावरती ही पूर्ण नवी मुंबई आपल्याला वसलेली दिसते. आज जे काय इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे ते इथला जो प्रकल्पग्रस्त आहे त्याच्या जमिनीवर उभं राहिलं आहे. आज इथलं हे कॅफे कॉफी डे असेल, मॅगडी असेल, नाहीतर इथल्या शाळा असतील, इथल्या कॉलेजेस असतील. हा भाग अलिदा की इथल्या प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून जे स्वतःला सांगतात त्यांनी त्यासाठी काहीच नाही केलं, हा भाग निराळा. मी नेरूळला त्या दिवशी प्रचारात नेरूळ गावात गेलो होतो
अत्यंत वाईट अवस्था आहे आतमध्ये. म्हणजे ॲम्ब्युलन्स जाणार नाही एवढी परिस्थिती आहे. एखाद्याला जर आजारी झालं तर बाहेर हे करण्यासाठी गरजेपोटी घरं म्हणून कुटुंब वाढली, तशी लोकांनी घरंसुद्धा वाढवली. त्यात त्यांचा दोष आहे असं मी म्हणत नाही, पण ज्या पद्धतीने त्या गावठाणाचा विस्तार व्हायला होता, त्या पद्धतीने त्या गावठाणाचा विकास व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही म्हणून आज ही परिस्थिती आहे. तर मला असं वाटतं ना की याच्याबद्दलचं नुसतं क्लस्टर हाच एक पर्याय नाही आहे, आणि मला वाटतं त्याला प्रकल्पग्रस्तांनी सुद्धा विरोध केला आहे त्या सगळ्या गोष्टीला. याच्यावरती एक मूलभूत काहीतरी करायची गरज आहे, आणि आम्ही तशी एक ब्लूप्रिंटमध्ये आमच्या मांडणी केली. रोजगार म्हणून आपला शासनाचा पुन्हा मी कायदे आहेत की स्थानिकांना 80% रोजगारामध्ये संधी दिली गेली पाहिजे. कायम राजसाहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही ही मागणी करत आलो आहे. याच्यावर आम्ही कितीही पातळीवरती बोललो तरी जोपर्यंत सभागृहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं प्रतिनिधित्व येत नाही, जोपर्यंत तिथे आमदार होत नाही, तोपर्यंत ह्या कायद्याची अंमलबजावणी करणं आम्हाला, रस्त्यावर आम्ही किती आंदोलन केलं तरी खूप कमी प्रमाण होणार. त्यामुळे मला असं वाटतं की कायद्याची अंमलबजावणी करायला आणि इथल्या मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यायला, इथल्या गावगावठाणांचा प्रश्न सुटायचा असेल तर नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहाबरोबरच विधानसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतिनिधी तुमच्यासारख्या युवकांनी पाठवले पाहिजे असं मला नक्की या ठिकाणी. हॅलो, नमस्कार सर. माझं नाव सुकन्या भोजने आणि मी SIS कॉलेजची विद्यार्थी आहे. तर माझा प्रश्न असा आहे की मगाशी तुम्ही महिलांच्या सुरक्षेबद्दल बोललात, तर त्यासाठी तुम्ही नक्की काय करणार? नाही, मी 2-3 गोष्टी माझ्या जाहीरनाम्यात लिहिल्यात. म्हणजे ज्याला मी नावच दिलं की कर्तव्यनामा, हा एक वेगळा शब्द आहे पुन्हा, की आत्तापर्यंत जाहीरनामा, आश्वासननामा वगैरे वगैरे, मी माझं हे कर्तव्य समजतो आहे की जर विधानसभेत मी गेलो तर हे माझं कर्तव्य आहे की ह्या कर्तव्यनामामध्ये मी ज्या ज्या गोष्टी मांडल्यात त्या मला पूर्ण करायच्या आहेत. एक आहे की नवी मुंबईमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना खूप घडत आहेत. तुम्ही जर वाचलं असेल दिवसाआड 2-3 घटना तरी नवी मुंबईतल्या कोणत्या ना कोणत्या तरी वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. अनेक घटना असतील की ज्या वर्तमानपत्रात येतसुद्धा नाहीत. ह्या चेन स्नॅचरला अटक होते, नाही होत, ती चैन तो हे करून घेतो, बाजू सोबत गळाही कापला जातो, अनेक महिलांना जखमाही झाल्या. हा एक सातत्याने भेडसावणारा मुद्दा आहे की याच्याबद्दलची आमच्या डोक्यात आहे की बाबा आपण नवी मुंबईमध्ये अशा अनेक ठिकाणी, म्हणजे अनेक खूप कमी ठिकाणी आता CCTV कॅमेरे आहेत महापालिकेकडून, असे जे चौक आहेत, अशा ज्या जागा आहेत की जिथे महिलांचा वावर कायम असतो. घरापासून ते मार्केटपर्यंतची जागा असेल, घरापासून ते शाळेत जाण्याची जागा असेल, घरापासून त्या स्टेशनला जाण्याच्या जागा, पूर्ण नवी मुंबई CCTV कॅमेरे आपण 100% ठिकाणी लावावेत अशी सगळ्यात पहिला मागणी आम्ही करतो आहे सगळ्यात पहिल्यांदा. आणि ती करणार आम्ही जर विधानसभेत गेलो तर, आणि विधानसभेत नाही गेलो तरी म्हणजे अगदीच. म्हणजे लोक असं म्हणतात की 6,500 कोटी दिले तर मला मतदान करा, राजसाहेब म्हणतात की देवेंद्र फडणवीस तसं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ मतदान नाही केलं तर 6,500 कोटी रुपये मिळणार नाही. तर असं काय आमचं नाही आहे. एक हेल्पलाईन आम्ही विचार केला आहे की तो हेल्पलाईन नंबर जर टाकला गेला आणि रात्री बेरात्री कधीही त्या हेल्पलाईन नंबरवरती आपण फोन केलात तर तिथल्या तिथे महाराष्ट्र सैनिक जो जवळचा आमचा तिथे राहणारा असेल तो त्या ठिकाणी पोहोचेल. असा एक हेल्पलाईन नंबरसुद्धा आम्ही करतो आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींची योजना आहे. नमस्कार, माझं नाव सूरज निकम, राहायला नेरूळ सेक्टर 10ला आहे. तर मध्यंतरी तुमच्याशी योगायोगाने एक भेटण्याचा योग आला होता मला. तेव्हा तुम्ही असं म्हणलं होतं की आपल्याकडं नवी मुंबईमध्ये आहे पण सिस्टमॅटिक असं काही नाही आहे, की इथे सायकल चालल्या पण सायकल चालवायला सायकल ट्रॅक उपलब्ध नाही आहेत. तर राजसाहेबांचं, माननीय राजसाहेबांचं जे विजन आहे महाराष्ट्रासाठी, तर ऑब्व्हियसली ते तुम्हाला मान्य असेलच, पण तुमचं एक नवी मुंबईचं नागरिक म्हणून असं काही वेगळं विजन आहे का? नाही, मी म्हणालो ना की ह्या विषयांबरोबरच मी साध्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला जाहीरनाम्यामधल्या सांगतो. मी माझ्या मुलाशी संवाद साधतो ना त्यावेळी मला या शहराबद्दल अजून नीट कळतं. ज्यावेळी तो म्हणतो ना, अरे पापा आपल्याकडे ॲक्वेरियम नाही आहे, मग त्याला मुंबईत न्यावं लागतं. प्राणी संग्रहालय नाही का, त्याला पुण्यात न्यावं लागतं. आपल्याकडे टुरिस्ट स्पॉट कोणते माहिती आहे मला? नवी मुंबई महापालिकेची बिल्डिंग, 26 जानेवारी लाईटिंग, 15 ऑगस्ट लाईटिंग, 31 डिसेंबर लाईटिंग.
तिथे जायचं, सेल्फी काढ, आपल्या घरी जे जे पाहुणे येतील त्यांना सांगायचं चला दाखवतो. ह्याच्या पलीकडे टुरिस्ट स्पॉट, जिथे आपण जावं, जिथे आपण बसावं, आपल्या घरी पाहुणे आले तर सांगावं हे वैशिष्ट्य आहे आमचं, हे या शहराचं वैशिष्ट्य आहे, असं सांगण्यासाठी एकही ठिकाण आपल्याकडे नाही. प्राणी संग्रहालय नावाची गोष्ट आपल्याकडे नाही. हे काम आहे लोकप्रतिनिधींचं. मेरा नाम दलप्रीत सिंह कोहली. मैं बहुत आसान सा क्वेश्चन पूछना चाहता हूँ. एक नॉर्मल पॉलिटिशियन को देख के हम पूछते हैं जो कि करप्शन के खिलाफ अगर आप इलेक्ट होगे अगले 5 साल में करप्शन के खिलाफ आपके क्या स्टेप होंगे? काय तुम्हाला सगळ्यांना हातात बांबू देणार? गब्बर. जो धाक इथल्या कायदा सुव्यवस्थेचा असायला पाहिजे होता ह्या लोकांना, जो धाक इथल्या लोकप्रतिनिधींचा असायला पाहिजे होता, जो धाक इथल्या सरकारचा असायला पाहिजे होता, तो कोणताही धाक, मग तो करप्शनचा मुद्दा असो किंवा तो मुलांना नोकरीच्या माध्यमातून का होईना फसवण्याचा असो, तोच मुद्दा नाही आहे. माझ्याकडे तर ते शिपिंगवाले तर कायमच असतात. BP मरीनसारखा विषय की 5 लाख रुपये दिले साहेब, पाठवायचं होतं अमेरिकेला, भूतानला पाठवलं म्हणून. मला असं वाटतं की त्याचं एकमेव उत्तर आहे की तुम्ही तुमचे सक्षम लोकप्रतिनिधी पाठवणं आणि तुमचं सक्षम सरकार पाठवणं आणि तुमचं सक्षम विरोधी पक्ष पाठवणं. नाही तर ही कॅसेट जी आहे ना या जमान्यातली, अहो रिटायरमेंटचं पण वय असतं. सगळ्या याच्यात रिटायरमेंट आहे. तुम्ही 65च्या वरचे सुद्धा आपले टेकलेत तरीसुद्धा तुमचे आमदार असतात. आहे ना इथे तसाच विषय आहे ना इकडे सुद्धा. तुमच्याशी संवाद साधू शकतील का तर? तुमच्याशी बोलण्याचं धाडस नाही. त्यांनी करावं ना, आता पक्षाचं काम करावं ना. म्हणजे माझ्या आईसारखे आहेत त्या, त्यांचं वय. आता इनिंग खेळू द्यावी ना आपल्या मुलांना. मी मुलाच म्हणजे हे कसं माहिती आहे काय, सुनील गावस्करने सांगणं विराट कोहलीला, तू आता स्टेडियममध्ये बस, मी खेळायला जातो. अरे एक टप्प्यावर धोनीला सुद्धा रिटायर व्हावं लागतं. तुमची इनिंग संपलेली आहे. तुम्ही मागे विधान परिषदेवर 6 वर्ष होतात, तुम्ही आता 5 वर्ष, 11 वर्ष तुम्ही आमदार होतात स्थानिक म्हणून. 11 वर्षात तुम्हाला 11 गोष्टी नाही उभ्या करता आल्या, एक गोष्ट नाही उभी करता आली, तरीसुद्धा जायचं लोकांमध्ये आणि सांगायचं मलाच मत द्या. लाजा कशा वाटत नाही लोकांना काय माहिती, काय कळत नाही. म्हणजे मी तुमच्यासमोर नाही, मी जाहीरपणे सांगितलं 5 वर्षात जर तुम्ही मला संधी दिलीत, 5 वर्षामध्ये ह्या नवी मुंबईमध्ये काय काय गोष्टी आम्ही ज्या जाहीरनाम्यात मांडल्या ना, त्यातली एक गोष्टसुद्धा मी उभा नाही करू शकलो ना, तर पुढच्या वेळी निवडणुकांना तुमच्या समोर लोकप्रतिनिधी म्हणून येणार नाही. मी तुमच्यासमोर उमेदवार म्हणून येणार नाही. बढिया. कारण त्या गोष्टीत आरशात बघत असताना मला स्वतःला लाज वाटेल की ही गोष्ट मी पूर्ण नाही करू शकलो. आपण जायचं कसं लोकांमध्ये, आपण काय उत्तर द्यायचं, ही आतून आहे, कन्व्हिन्स झालेली गोष्ट आहे, पॅशन आहे या सामाजिक कामाचं. एक वेडेपणा आहे आणि तो वेडेपणा लागतो गली बॉयसारखा. वेडेपणा तुमच्यात आहे, तुम्ही सांगितलं पाहिजे, केलं पाहिजे. तर ह्या गोष्टीचं मला वाटतं पायबंद घालायला वेळ लागणार नाही. बाकी नसलं तरी आपल्या सगळ्या गोष्टींचं उत्तर पुन्हा बांबू. बरं गजानन, तुम्ही ज्याप्रमाणे मगाशी म्हटलं की जमाना पेन ड्राईव्हचा आहे, तसं आपण आता आपले प्रश्न आवर्ते घेतोय, पण एक रॅपिड फायर राऊंड व्हावा असं काही मित्रांचं म्हणणं होतं. त्यानुसार पटापट त्या प्रश्नांची उत्तरं आली पाहिजेत आणि नंतर आपण त्यामधून मोकळे होऊ. सर्वात पहिला प्रश्न, आमदार की नवी मुंबई अध्यक्ष? नाही, मला असं वाटतं तुमचा गजानन काळे. राज ठाकरे की अमित ठाकरे? नाही, मला असं वाटतं ह्या प्रश्नाचं मी उत्तर देणं थोडंसं हे करेन, कारण दोघे माझ्या हृदयात आहेत. त्यामुळे हृदयात असलेल्या गोष्टीला ऑप्शन हा नसतो, त्यामुळे मी तो पर्याय मी निवडणार नाही. सोशल वर्क की पॉलिटिक्स? सोशल पॉलिटिक्स बेस्ट आहे. महाराष्ट्र की दिल्ली? महाराष्ट्र आणि नवी मुंबई. नेता की कार्यकर्ता? नाही, मी मुळात कार्यकर्ता समजत आलो आता स्वतः मला, पण तुमच्या सगळ्यांना नेता आणि कार्यकर्ता याच्या पलीकडे जर जाऊन उत्तर द्यायचं असेल तर मित्र. मराठी शाळा की इंटरनॅशनल स्कूल? मला वाटतं शिक्षण हे बेटर उत्तर असेल या गोष्टीचं. संस्कृती की सण?
सांस्कृतिक सण, सोशल मीडिया की डायरेक्ट पर्सन टू पर्सन, कॉफी विथ गजानन. ओके मित्रांनो, आपली ही चर्चा जर आपल्याला चालू ठेवायची असेल तर ती अशीच चालू राहील. आणि मला असं वाटतं की ही चर्चा इथेच थांबणार नाही आहे, तर निवडणुकीचे निकाल आल्यानंतरही हीच चर्चा अशीच चालू आपण ठेवू शकतो. आता आपण एका कॉफीवरती एवढे सगळे प्रश्न विचारलेले आहेत, पण या प्रश्नातून एक महत्त्वाची गोष्ट, एक महत्त्वाचं धोरण लक्षात घेण्यासारखं आलेलं आहे. ते म्हणजे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे प्रत्येक वेळी खळखटाक असं नसतं, तर त्याच्यामागे देखील बरेचसे सिक्रेट्स दडलेले असतात. त्याच्यामधून संवाद साधण्याची पण भूमिका असते आणि तो संवाद सुसंवादामध्ये देखील बदलू शकतो, हे आजच्या या कॉफी विथ गजानन मधून आपल्याला कळून आलेलं आहे. तेव्हा मित्रांनो, आमच्या सगळ्या या तरुणाईतर्फे गजानन काळेंना मनपूर्वक शुभेच्छा. आमदार तुम्हीच असाल.